बल्लारपूर येथे नवीन न्यायालयाची इमारत उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पासाठी रुपये 36 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या इमारतीत सौर ऊर्जा प्रणाली, अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, महिला वकिलांसाठी हिरकणी कक्ष, डिजिटल सुविधा आणि सुसज्ज ई-लायब्ररी तसेच परिसराचे सौंदर्य खुलविण्यासाठी लँडस्केपिंग आदी अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे। ही न्यायालयीन इमारत केवळ बल्लारपुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील उत्कृष्ट न्यायालयीन इमारतींपैकी एक ठरेल असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे। बल्लारपूर विश्रामगृह येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत आढावा घेताना ते बोलत होते। भविष्यातील गरजांचा विचार करून 100 वकिलांसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। सदर न्यायालयीन इमारतीमध्ये सोलर व्यवस्थेसह प्रत्येक मजल्यावर आरओ मशीनसह स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे। ई-लायब्ररी, वकिलांसाठी विशेष ॲडव्होकेट कॉन्फरन्स हॉल, महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष, आधुनिक सुसज्ज स्वच्छतागृहे तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे। अखंड वीज पुरवठ्यासाठी 200 केव्ही क्षमतेचा जनरेटर तसेच महत्त्वाच्या दस्तऐवजांच्या सुरक्षिततेसाठी लॉकर्स आणि कॉम्पॅक्टर्सची व्यवस्था करावी। वाहनांसाठी नियोजनबद्ध पार्किंग सुविधा, याशिवाय इमारतीसाठी उत्कृष्ट दर्जाचे टीकवूडच्या फर्निचरसाठी वापर करण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत। पुढील 2 ते 3 महिन्यात वकिलांच्या उपस्थितीत या इमारतीचे भूमिपूजन करण्याचा निर्णय वकील परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे। यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू करण्यात येणार आहे। सदर इमारत महाराष्ट्राच्या उत्तम न्यायालयाच्या इमारतींपैकी एक असेल असा विश्वास देखील श्री मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला। बार कौन्सिल बल्लारपूरची व आमचे अधिवक्ता परिषदेचे ॲडव्होकेट धर्मपुरीवारजी व त्यांच्या सर्व टीमची मागणी होती की बल्लार शाखा एक अतिशय उत्तम न्यायालय तयार व्हावं। त्या दृष्टीने 36 कोटी 70 लाख रुपयाच्या न्यायालयीन इमारतीला मंजुरी दिली। आज बल्लारपूरच्या सर्व वकिलांनी धन्यवाद दिले व इमारतीच्या नकाशाचा आढावा घेत यामध्ये एक भविष्याच्या दृष्टिकोनातून 100 वकील बसतील अशी एक स्वतंत्र इमारत उभी करण्याच्या संदर्भात सूचना दिली। या इमारतीमध्ये सोलार पासून, लिफ्ट पासून, हिरकणी कक्षापासून, ई-लायब्ररी पासून लँडस्केपिंग व इतर सर्व बाबतीतला विचार केला गेला आहे। ही इमारत महाराष्ट्राच्या उत्तम इमारतीपैकी, उत्तम न्यायालयापैकी एक व्हावी ही इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आढावा घेतल्यावर यामधल्या एक 100 वकिलांच्या अधिवक्ता इमारतीचंही बांधकाम करण्याचा आम्ही निर्णय केला आणि त्या दृष्टीने इस्टिमेट सादर केला जाईल आणि येणाऱ्या 2 महिन्यात, 2.5 महिन्यात याचा एक सुंदर भूमिपूजन सर्व वकिलांच्या साक्षीने करण्याचा निर्णय हा आजच्या या वकील परिषदेमध्ये घेण्यात आला आहे आणि सर्व वकिलांची इच्छा आहे की आमची बल्लारशाची इमारत ही मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये उत्तम व्हावी आणि त्या दृष्टीने काही सूचना करण्यात आल्या।